पाहुयात गेल्या 8 दिवसात झालेल्या अतिवृष्टीने राज्यभरातील शेतीला मोठा फटका बसलेला आहे, तर पशुधनाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी नुकसानीचा आढावा घेत जी आकडेवारी दिली ती धक्कादायक आहे। राज्यातील 19 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला असून तब्बल 20,12,001 क्षेत्रापेक्षा जास्त शेतीचं नुकसान झालेलं आहे। पाहुयात त्या संदर्भातला एक महत्त्वाचा रिपोर्ट। ये 4-5 लाख रुपये कर्ज काढून जर आम्हाला काही येत नाही तर मग आम्ही काय करू? आता आमचे जीवन संपवण्याची पायरी राहते। काहीच नाही सर, आमच्या जगण्याचं कारण काहीच उरलं नाही। आम्हाला जगावयाची इच्छा अजिबात नाही सर। आता पैसे भेटायची अपेक्षा आहे, दुसरं आमचा गुजर त्याच भरोसा नाही। लाडकी बहीण आहे म्हणून फक्त आम्ही म्हणतो की लाडका भाऊ, पण लाडक्या भावाने बी आमच्याकडे असं डोळे भरून बघावं, कान भरून ऐकावं। तर सरकारने ह्या आम्हाला आसमानी संकटातून सावरण्यासाठी जे दिलेलं आश्वासन आहे कर्जमाफीचं ते पूर्ण करावं। खरडलेली जमीन, चिखलाचं साम्राज्य, भुईसपाट झालेली पिकं आणि शेतकऱ्यांचे पाणावलेले डोळे। राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय। मोठ्या हिमतीनं पोटच्या पोराप्रमाणे जपलेल्या पिकांचा असा चिखल झालाय। राज्यामध्ये साधारणतः प्राथमिक अंदाजानुसार 20,12,000 एकराचे शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे। 20,12,000 सर्वात जास्त जिल्ह्याचा जर विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये 7,13,000 एकराचं एकट्या नांदेडचं आणि 4,12,000 वाशिमचं, या दोन तालुक्याचं, दोन जिल्ह्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। ऑगस्टचा महिना नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी आसमानी संकट घेऊन आला। 16 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट या 3 दिवसात नांदेड जिल्ह्यातल्या सुमारे 7 लाख हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेली। जिल्ह्यातील पैनगंगा, आसना, लेंढी या नद्यांना पूर आला। नदीकाठची शेती खरडून गेली, तर अतिवृष्टी आणि ढगफुटीनंही मोठं नुकसान झालं। लेंढी नदीकाठी असलेलं हसनाळ, रावणगाव, भासवाडी, भिंगोली, भंडेगाव ही गावं पाण्याखाली गेली। या 5 गावांची नदीकाठची शेती खरडून गेली। सोयाबीन, कापूस, मूग, उडीद या पिकांचं प्रचंड नुकसान झालं। पैन पै जमून पिकवलेली शेती मातीमोल झाली। आम्ही अंगावरल्या कपड्यातून आम्ही बाहेर पडल्या घराच्या, आमचे जे काही आहेत ते दागिने आम्ही गहाण ठेवून 2-1.5 लाखाचा माल शेतात घडला, ते सुद्धा आमचं वाहून गेलं सगळं। आम्ही काय करावं सर? आमचं धान्य नेमका सगळं इथं अस्वस्थ पडलेलं आहे। आमचं सगळं भिजून गेलं। आम्ही जे काही आणावं ते खावावं। आता आम्ही आणावं तर कशानं आणावं सर? काम करावं तर खावावं का? आम्ही लेकरायचं बघावं का शिक्षण बघावं? आमच्या लेकराची वह्या पुस्तकं सगळे वाहून गेले। जळगावातल्या 9 तालुक्यातील 269 गावातल्या तब्बल 15,695 शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। 9,482 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांना फटका बसला। तहसील कार्यालयाअंतर्गत पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू असली तरी शेतरस्ते चिखलमय झाल्यानं आणि शेतात पाणी साचल्यानं कामात विलंब होतोय। या शेतकऱ्यांच्या सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी, कापूस आणि केळी या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। अतिवृष्टीसारखा पाऊस झाला, ढगफुटीसारखा पाऊस झालेला आहे, तरी आमचे 5 एकर शेत जमीन दोस्त झालं आहे। आमच्यावर 5-6 लाख रुपये एकर शेतीचे सर्व कर्ज झालेलं आहे। मुलाबाळांचं शिक्षण, याला लागणारा खर्च, ते फारच आमची अडचणची परिस्थिती झालेली आहे। तरी शासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। 2 दिवसापासून कोणी झालेलं नाही, तरी आमचे तात्काळ पंचनामे करून शासनाने आम्हाला 40,000 ते 50,000 रुपये हेक्टरी प्रमाणे अनुदान द्यावं। आणि आमची एवढी बिकट परिस्थिती झाली तरी कोणी आलं नाही। हातातोंडाशी आलेला घास हिरवून घेतला। पण आता तुमच्यावरच आशा आहे आमची शेतकऱ्यांची, तर सरसगट 40,000 ते 50,000 रुपये हेक्टरची मागणी करतो। संपूर्ण गावाचे पंचनामे व्हायला पाहिजे, ही आमची नम्र विनंती। नाही तर आम्हाला उद्या परवा आम्ही आत्मदहन करू। त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक गटामध्ये काय पीक होती, पीकनुसार त्याच्यामध्ये मोबदला असतो। आपत्तीमध्ये तो कुठले पीक होते आणि काय पीकमध्ये काय नुकसान झालेलं आहे,
काही ठिकाणी अगर पाणी साठलं असेल तरी पीकला, जसं फळबागचं काही पीक असेल तर त्या पाणी साठलं असेल तर तिथे प्रॉब्लेम येत नाही. काही ठिकाणी सेकंडरी रोगराई येतो. तो प्रत्येकांची वेगळी वेगळी परिस्थिती आणि त्याची स्केल ऑफ फायनान्स जो आहे ते वेगळी आहे आणि त्याच्यामध्ये जो निधी आपत्तीमध्ये मिळतो ते वेगळे आहेत. जी परिस्थिती जळगावची ती जालन्याची. जालन्याच्या बदनापूर तालुक्यात 400 हेक्टरवरची पिकं अतिवृष्टीनं बाधित झाली. आमदार नारायण कुचे यांनी नुकसानीची पाहणी केली. अकोला जिल्ह्यालाही अतिवृष्टी आणि पुराचा तडाखा बसला. 2 दिवसांच्या पावसानं शेतीचं तळं झालं. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. आपण आता सध्या मूर्तिजापूर तालुक्यातील लागपुरी या भागातील एका शेतात आहोत. या शेताची आपण अवस्था पाहू शकतो, कशा प्रकारे या शेताची अवस्था झालेली आहे. रस्त्यावरचे पूर्ण दगडं या शेतामध्ये आलेले आहेत. पूर्णपणे पाणी साचलेलं आहे. पराठी आणि सोयाबीनचं पीक या शेतामध्ये आहे आणि हे पूर्ण पीक आता सध्या पाण्याखाली गेलेलं आहे. यामुळं शेतकऱ्यांच्या हातात येणारं पीक आता पूर्णपणे गेलेलं आहे. अकोल्याच्या लागपुरीतील शेतकरी महादेव नवघरे यांच्याकडे 2.5 एकर शेती आहे. त्यात त्यांनी कपाशीची लागवड केली. मात्र संपूर्ण शेती पाण्याखाली गेल्यानं पीक जमीनदोस्त झालं. पेरणीपासून ते आत्तापर्यंत जवळपास 60,000चा खर्च आला. पण हाती काहीच लागत नाहीये. आता किमान सरकारनं समाधानकारक मदत करावी ही अपेक्षा आहे. त्याच्यामुळे याच्यावरती पाणी होतं 3 फूट. 3 फूट पाण्याला काय झालं, हे जी जमीन आहे पुरी घासत नेली. हे तुमच्यासमोर दिसूनच राहिली. पुरी जमीन घासत नेली, खळून म्हणजे असं पुरं बंजर करून टाकलेलं आहे. याले खर्च येते कमीत कमी 10,000 रुपये. हे पाठीमागं नेण्यासाठी 10,000 रुपये खर्च येईल. 10,000 रुपये खर्च आहे. कास्तकाराला देतात किती मदत, जास्तीत जास्त 5-6 रुपये, जास्त 10,000 रुपये. आता मला तुम्ही सांगा 10,000 रुपये खर्च भेटला, या 10,000 काय करावं. माझं सरकारला या निमित्तानं आव्हान आहे की आपण तातडीनं आर्थिक मदत या शेतकऱ्यांना केली पाहिजे. पंचनामे करायची काही गरज नाही. आपल्याजवळ ड्रोननी आपण सगळ्या शेतकऱ्यांनी काय पिकं लावलीत ही आपल्याजवळ माहिती आहे आणि त्या माहितीच्या आधारावर झालेल्या नुकसानीची तातडीनं मदत शेतकऱ्यांना दिली पाहिजे. गेल्या 4 दिवसांपासून बीड जिल्ह्यात पावसानं थैमान घातलं. आजही शेतात गुडघाभर पाणी आहे. यात सोयाबीन पूर्ण गेलंय. केलेला खर्चही निघणार नाही. दुबार पेरणी करूनही हाती काहीच पडणार नाही. त्यामुळे शेतकरी एकाच वेळी संतापलाय आणि चिंतेतही सापडलाय. तर आम्हाला वाटतंय लाडकी बहीण नसती काढली तर बरं झालं असतं की आमच्या फक्त मालाला जर ते आज 1,000-2,000 रुपये क्विंटलाच्या मागे जर भाव दिला असता, त्याच्यात भाव दाजीला, तर आम्हाला काहीच वाटलं नसतं त्याचं. पण लाडकी बहीण काढून आमच्याच मालाचा भाव, आमचाच माल घेतला आणि पण बहिणीला दिला. एवढं केलंय सरकारनं. मुख्यमंत्र्याला सांगायला लागलोत ना, मुख्यमंत्र्यांनाच मालाला भाव द्यावा. 70-75 हजार रुपये हे 3 एकरमध्ये मी घातलेले आहेत. मला 2.5-3 लाख रुपयाचं उत्पन्न निघत होतं. नंतर आता 1 रुपयाची बी अपेक्षा राहिली नाही, तर का अर्धा एकरच कापूस चांगला राहिला आहे. आता येणारा काळ कसा ढकलायचा हे संकट लय मोठं आमच्या शेतकऱ्यावर आलंय. दिवाळी आमचे सारे सणाचे स्वप्नच ह्या पावसात वाहून गेले, धुवून गेलेत पार. आता काय करायचं, ह्याच्यावर आम्हाला 1 वर्षभर आमचा उदरनिर्वाह भागवायचा असतं. मुलाचे शिक्षण असते, दवाखाने असते, सगळा खर्च आमचा शेतीवर असतोय. तर आता हे आमचं वाहूनच गेलं, आता काय करायचं आम्ही. बरं, एवढं वाहून जाऊन बी कोणी आम्हाला आधार देण्यासाठी साधं भेटायला आलं नाही. कोणी लोकप्रतिनिधी नाही, कोणी पालकमंत्री नाही, सरकारचं कोणी आलं नाही. इथं पश्चिम महाराष्ट्रातही पावसानं थैमान घातलंय. कोल्हापूरच्या कासारी नदीच्या पुरामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. एकूण 4 दिवसाच्या पावसानं राज्यातल्या हजारो हेक्टर शेतीचं मोठं नुकसान झालं. शेतकऱ्यांचं पार कंबरडं मोडलं. त्यामुळे सरकारनं तातडीनं पंचनामे सुरू करून त्यांना आर्थिक मदत करणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.